नमस्कार. महत्त्वाची माहिती. शक्तिपीठ महामार्गाला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा विरोध असूनही देखील शासन ही मोजणी सुरूच ठेवत आहे. याच्यानंतर नेमकी काय घडलं आणि काय आहे ही बातमी, सविस्तर माहिती जाणून घेऊ या व्हिडिओमध्ये. त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शक्तिपीठ महामार्गासाठी मोठ्या प्रमाणात विरोध असूनही देखील प्रशासनाने जमीन मोजण्याचे काम ही प्रक्रिया सुरूच ठेवली. शासनाच्या या जबरदस्तीच्या एकतर्फी आणि असंवेदनशील भूमिकेच्या विरोधात 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे पालकमंत्री यांच्या हस्ते होणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणाच्या वेळी शक्तिपीठ महामार्ग बाधित व सोबतच जवळपासचे धरणग्रस्त शेतकरी हे आंदोलन करणार आहे, अशी माहिती शेतकरी अजित जडकर यांनी दिली. शक्तिपीठ महामार्गाच्या अधिग्रहणामुळे शेतकरी प्रभावित होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर 1 जुलै रोजी कृषी दिनाचे औचित्य साधन पुनर्वसन समितीचे संरक्षण मोबदला निश्चितीसाठी संरक्षण प्रत्यक्ष बाजारभाव शोध समिती नेमण्याची माहितीसह अन्य 10 मागण्यांवर निवेदन देऊनही त्यावर अद्यापही देखील शासन स्तरावर कोणताही सकारात्मक किंवा नकारात्मक निर्णय हा घेण्यात आलेला नाहीये. 29 जुलै रोजी बार्शी तहसील येथे प्रांताधिकारी यांच्या न्यायालयात मांडलेल्या हरकतीवरही देखील कोणताही देखील निर्णय आतापर्यंत झालेला नाहीये. संबंधित मागण्या मान्य होईपर्यंत ही प्रक्रिया ही रद्द करावी अशी मागणी ही शेतकऱ्यांमधून होती. नाही जर असं झालं तर महामार्ग बाधित धरणग्रस्त शेतकरी स्वातंत्र्य दिनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आपला विरोध दर्शवतील, अशी माहिती जडकर यांनी दिली. तसेच बाधितांच्या कुटुंबातील महिला व मुलीही देखील बाधित गावातील स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय शाळा, महाविद्यालयाचे व सरकारी कार्यालयाच्या परिसरात ध्वजारोहणाच्या वेळी शांततापूर्ण मार्गाने विरोध करण्याचा इशारा त्यांनी दिला. म्हणजे बातमी ही तुमच्या लक्षात आली असेल की शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात याला विरोध असतानाही देखील शासन एकतर्फे निर्णय घेत हे मोजणीचे काम सुरूच ठेवत होते. यालाच विरोध करत आता शेतकऱ्यांनी आंदोलने करण्यास सुरुवात केली आहे. तुमची या बातमीविषयी, या निर्णयाविषयी नेमकी काय प्रतिक्रिया आहे ती कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ कसा वाटला तेही देखील कमेंट करून नक्की कळवा.